हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण एकरूपतेच्या कसोट्या, ज्यामध्ये आपण 4 कसोट्या पाहिल्या, त्याबरोबर 2 त्रिकोण एकरूप कोणकोणत्या पद्धतीने होतात हे पाहिलं. आता त्यावरती आधारित प्रश्न आपल्याला खाली दिलेले आहेत. त्यापैकी काही प्रश्न आपण फळ्यावरती घेतलेले आहेत, फक्त आकृत्या काढलेल्या आहेत. तोंडी माहिती सांगतो आहोत आपण प्रत्येक प्रश्नाचं, की सोबतचा जो पहिला प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये हे जे 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण LMN व त्रिकोण PMN, हे 2 त्रिकोण याच्यामध्ये लेंथ LM आणि लेंथ PN ही एकरूप आहेत. लांबी LM आणि लांबी PN ही एकसारखी आहे. त्यानंतर LN आणि PM, LN या ठिकाणी दाखवलेली LN आणि PM एकरूप आहेत. तर हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? आता या ठिकाणी प्रत्येक त्रिकोण जर तुम्ही वेगळा वेगळा काढून घेतला तर आपल्याला लगेच कळेल की हा LMN हा त्रिकोण आहे, तर या ठिकाणी PMN हा त्रिकोण वेगवेगळा काढून घ्या, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. या बाजूला ही बाजू एकरूप आहे, या बाजूला ही बाजू एकरूप आहे, आणि MN आणि MN या बाजू एकरूपच असणार. कारण काय आहे, त्या सामायिक बाजू आहेत, म्हणजे दोघांची ही कॉमन बाजू आहे. MN बाजू या ठिकाणी MN आहे, या ठिकाणी MN आहे. मग हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? तर बा या 2 कसोटीनुसार एकरूप होणार आहे. ओके, आलं लक्षात? चला पुढे दुसरा प्रश्न घेऊया आपण. आता दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी अजून कोणती माहिती देणं गरजेचं आहे? हे 2 त्रिकोण एकरूप व्हायचे असतील, अजून माहिती पुरेशी नाही आहे, केवळ 2च कोण एवढीच माहिती दिलेली. अजून आपल्याला या ठिकाणी हे 2 त्रिकोण जर एकरूप व्हायचे असतील तर काय माहिती दिली पाहिजे आणि ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? जर हे 2 त्रिकोण जर एकरूप करायचे असतील तर आपल्याला या 2 कोणाच्या मधील समाविष्ट बाजू म्हणजे लेंथ AB आणि लेंथ PQ एकरूप द्यायला हवी. तर हे 2 त्रिकोण एकरूप होतील. आणि कसोटी कोणती लागेल? को. आणि याच्यासाठी काय दिलं पाहिजे? लेंथ AB एकरूप लेंथ PQ हे जर एकरूप दिली तर को कसोटी लागेल. म्हणजे काय अपूर्ण आहे? तर लेंथ AB एकरूप लेंथ PQ ही माहिती अपूर्ण दिलेली आहे. चला तिसरा प्रश्न पहा. या सोबतच्या आकृतीमध्ये KL आणि NO या समांतर रेषा आहेत. या 2 KL आणि NO या समांतर रेषा आहेत आणि त्या एकरूप आहेत. म्हणजे या दोन्ही बाजू एकरूप पण दाखवलेल्या आहेत. KL आणि NO एकरूप आहेत. तर हे 2 त्रिकोण एकरूप होतील का? आणि एकरूप झाले तर ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील, असा त्यांचा प्रश्न आहे. आता या 2 बाजू एकरूप असतील. आता पहा, ही जर आकृती उभी करून घेतली तुम्ही, जर या समांतर बाजू आहेत आणि या समांतर बाजूला जर आपण एक छेदिका काढली तर या छेदिकेने काय होतं? हा कोण आणि हा कोण एकरूप असतो, बरोबर. त्याच पद्धतीनं आपण अजून एक छेदिका काढली तर या छेदिकेमध्ये हा कोण आणि हा कोण एकरूप असेल. काय एकरूप असेल? हे कोण एकरूप असण्यामागे कारण काय आहेत? समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता हे व्युत्क्रम कोण तयार होतात, आंतरव्युत्क्रम कोण तयार होतात. म्हणजे या कोणाला Y कोणाला Y कोण आहे, X कोणाला X कोण आहे, आणि ही बाजू एकरूप दिलेली आहे. म्हणजे कोणती कसोटी लागू झाली? आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, को या 2 या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे. तुम्हाला दाखवलेलं नाहीये तरी हे आपण समजून घ्यायचे. समांतर रेषांना की KL ही समांतर रेषा आहे दोन्ही, आणि या रेषांना ही जर छेदिका काढली तर हा कोण म्हणजे हा X कोण नाव देतो आणि हा कोण एकरूप असेल. कारण समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. त्यानंतर ही दुसरी छेदिका काढली, या छेदिकेने हा तयार होणारा Y नावाने देतो मी हा कोण, हे 2 कोण एकरूप असतील. कारण समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता
तयार होणारे हे पण व्युत्क्रम कोन आहेत. मग हा कोन कोन के, कोन यल आणि त्याच्यामधली समाविष्ट बाजू के यल, आणि इकडे कोन यन, कोन यम, कोन ओ आणि त्याच्यामधील समाविष्ट बाजू एन ओ एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण को बा को कसोटीने एकरूप असणार आहेत. चला चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्न इथं ए बी सी या ठिकाणी हा त्रिकोण दिलेला आहे ए बी सी, आणि त्याच्यामध्ये ए बी आणि ए सी एकरूप दिलेले आहेत. एक कोण काटकोन दाखवलेला आहे आणि या ठिकाणी ए बी आणि ए डी एकरूप आहे. अँगल ए सी डी हा 90 डिग्रीचा आहे. तर हे दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए सी डी एकरूप होतील का, आणि एकरूप झाले तर ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील. पहिल्यांदा एकरूप होतील का पाहू आपण, की या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. जर आपल्याला या ठिकाणी ही ए सी ही सामायिक बाजू असणार आहे, हे दोघांची पण आहे सामायिक बाजू, म्हणजे या वेगळ्या जर आकृत्या काढून घेतल्या तर तुम्हाला लगेच हे लक्षात येतं. या वेगळ्या आकृत्या काढून घेणं गरजेचं आहे. नावं द्या त्याला ए सी बी, आणि इथे ए सी इथे सी दिलं काय नाव, तिथे काय नाव आहे ए सी डी, इथे डी आहे, इथे डी आहे, हा सी आहे, हा ए सी डी. हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतील का. आता ते कोणत्यानुसार, या ठिकाणी काटकोन दिलेला आहे, या बाजूला ही बाजू एकरूप दिलेली आणि ही बाजू कॉमन येणार आहे. ओके, इथं मी वेगळं चिन्ह दिली, इथे दो रेषा आहेत, इथे रेषा आहेत आणि ही बाजू इथे यस दिलेला आहे. आता हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होते, तर या ठिकाणी कर्ण हा काटकोन आहे आणि एक बाजू म्हणजे कोणती कसोटी लागू झाली, कर्णभुजा. या ठिकाणी कर्णभुजा कसोटीने हे दोन्ही त्रिकोण एकरूप होणार आहेत. आता पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी पुढील प्रश्न, हे दोन त्रिकोण एकरूप होतात का पहा. या ठिकाणी किंवा होत असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता या ठिकाणी आहे ए बी सी आणि डी ई बी. ए बी सी त्रिकोण आणि त्रिकोण डी ई बी, त्रिकोण डी ई बी हे बाजूला काढून घ्या म्हणजे तुम्हाला या आकृत्या व्यवस्थित कळतील. म्हणजे या ठिकाणी हा ए बी सी घेतला मी आणि त्यानंतर या ठिकाणचा हा त्रिकोण आहे तो मी या ठिकाणी या पद्धतीनं घेतला. याला ई बी डी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का. या ठिकाणी बी ई बाजू, बी सी बाजू, बी सी पहा आपल्याला इथे बी सी बाजू आणि बी ई बाजू एकरूप आहेत. हे दोन त्रिकोण एवढीच माहिती दिलेली आहे आपल्याला. आणि हे दोन त्रिकोण या ठिकाणी हा कोण एक एकरूप दिलेला आहे, हा कोण आणि हा कोण एकरूप दिलेला आहे. तर हे दोन त्रिकोण एकरूप होतील का, की या ठिकाणी पहा कोण आहे एकरूप, ठीक आहे, बी सी आणि ई बी ई एकरूप आहे. या दोन बाजू एकरूप आहेत का दाखवलेलं आहे का, दाखवलेलं नाही. त्यामुळे हे कोणत्याही कसोटीनं हे दोन कोण एकरूप होऊ शकत नाहीत. दोन्ही कोण कोणत्याही कसोटीनं कोणतीही कसोटी लागू होत नाही, त्यामुळे ते एकरूप होणार नाहीत. पुढील प्रश्न पहा की या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा. एल एम एन ओ नाही पी क्यू आर एस याच्यामध्ये या दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील. त्रिकोणाची नावं आहेत पी क्यू आर आणि पी आर एस. पी क्यू आर आणि पी आर एस हे दोन त्रिकोण एकरूप होतील का, आणि एकरूप होत असतील तर कोणत्या कसोटीनुसार. या आकृत्या काढून घ्या बाजूला. मी या आकृत्या बाजूला काढल्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित क्लिअर होतं. या ठिकाणी टेंटेटिव्ह आकृत्या आपल्याला त्या गरजेच्या नाही आहेत. नावं द्या पी क्यू आर आणि या ठिकाणी पी आर एस कोणकोणत्या बाजू एकरूप आहेत. पी एस या बाजूला क्यू आर एकरूप आहे आणि एवढंच फक्त दिलेलं आहे. नंतर पी क्यू या बाजूला ही दिलेली आहे. आता हे दोन त्रिकोण एकरूप होतील का, तर या ठिकाणी दोन बाजू आहेत आणि ही बाजू कशी आहे हो दोघांची, पी आर बाजू कॉमन आहे. जे एकरूप होणार हे उचलून हे असे या क्यू बिंदूला एस बिंदू जोडला, उचलून पलटी केला याच्यावरती तर जुळणार आहे. कोणती कसोटी लागू होईल, बा 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 कसोटी या ठिकाणी लागू होणार आहे. आता पुढे प्रश्न पहा की आता एक 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 प्रश्न आपण
समाविष्ट करतो आहोत की या आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का आणि कोणत्या कसोटीनुसार LMNQ LMNQ याच्यामध्ये हा कर्ण आणि हा कर्ण एकरूप आहे आणि हे दोन त्रिकोण कसोटीनुसार कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील या ठिकाणी हा कोण दाखवलेला आहे त्रिकोण आहे LMN आणि त्रिकोण QNM हे दोन त्रिकोण एकरूप होतील का आणि कोणत्या कसोटीनुसार होणार असतील तर कोणत्या नसतील तर नाहीच काय अडचणच नाही आहे हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील तर हे दोन त्रिकोण एकरूप होणार आहेत कोणत्या कसोटीनुसार आपला इथला खालचा प्रश्न झालेला होता ओके तर या ठिकाणी हे वेगळ्या आकृत्या काढून घ्या प्रत्येक त्रिकोण वेगळा काढून घेतला की तुम्हाला लगेच ते लक्षात येतं बाजूला करून घ्या जे चिकटून आहेत ते याला नाव द्या LMN आणि या ठिकाणी आहे तो QN आणि M हा 90 डिग्रीचा हा 90 डिग्रीचा आहे हा कर्ण एकरूप दाखवलेला आहे एवढ्या दोन बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत अजून काय एकरूप दाखवलेलं आहे या ठिकाणी LM आणि हे बाजू दाखवलेले आता काटकोन आहे कर्ण आहे आणि एक लहान बाजू दोन्हीपैकी एक बाजू दिलेले म्हणजे हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील कर्णभुजा कसोटीने हे दोन्ही त्रिकोण एकरूप होणार आहेत आता पुढे पहा की या ठिकाणी पहा दोन विरुद्ध किरण या ठिकाणी छेदलेला आहे आणि या ठिकाणी झालेले आहेत दोन कोण MNOPQ याच्यामध्ये माप दिलेले आहेत 50 70 50 70 हा 50चा दिलेला आहे हा 70चा दिलेला आहे हा 50चा दिलेला आहे हा 70चा दिलेला आहे आणि हे विरुद्ध कोण एकरूप नाही दिलेलं त्यात पण आपण ते समजून घेऊ शकतो की हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का आता जर त्रिकोण एकरूप असतील तर काय असेल इथे कोणाला कोण जुळतोय या कोणाला कोण जुळतोय हा विरुद्ध कोण एकरूप असणार पण बाजू कोणती दिली आहे का कोणतीही बाजू दिलेली नाही त्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप असणार नाही को कसोटी नाही जर या ठिकाणी ही वेगळी काढून घेतली पहा आणि या ठिकाणी ही बारीक घेतली काढून कोण जुळतात मी या ठिकाणी कोण जुळतात नाही एकरूप होतील का नाही तर ते कोण एकरूप असणार नाहीत पुढे पहा की या ठिकाणी जो त्रिकोण दिलेला चौकोन दिलेला आहे त्याच्यामध्ये दोन त्रिकोण तयार झालेले आहेत पहा या ठिकाणी हे दोन त्रिकोण आहेत नावं आहेत त्याची EN EFGN EFGN याच्यामध्ये एकरूप दाखवलेला आहे हा 30 अंशाचा दाखवलेला आहे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे हा 30 अंशाचा दाखवलेला आहे आणि हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का असा त्यांचा प्रश्न आहे पहा ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील वेगळ्या वेगळ्या आकृत्या काढून घ्या की या ठिकाणी हा त्रिकोण बाजूला काढून घ्या याच्यामध्ये दाखवलेला कोण हा 30चा आहे नावं द्या अगोदर EFG ओके या ठिकाणी ही बाजू आता हा त्रिकोण वेगळा काढून घेऊया त्याला नाव आहे NG आणि F या ठिकाणी एकरूप दाखवलेला आहे N आता याच्यामध्ये हा कोण 30 अंशाचा आहे आता हे दोन त्रिकोण एकरूप होऊ शकतील का होऊ शकतील का होऊ शकतील पहा FG आणि FG दोन्हीकडे काय आहे कॉमन आहेत दोन्ही ही बाजू आणि त्याच्यामधला कोण दोन बाजू आणि त्याच्यामधला कोण समाविष्ट असेल तर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात कोणत्या कसोटीनुसार बा म्हणजे कसोटी पण ते या ठिकाणी आपल्याला बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत त्या ठिकाणी 9 झाले प्रश्न आपले 10वा पहा दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असणं गरजेचे जर दोन त्रिकोण एकरूप व्हायचे असतील तर कमीत कमी त्याचे 6 घटक एकरूप असणं मला दिसतं 3च घटक किंवा 6 घटक जास्तीत जास्त 6 घटक पण कमीत कमी 3 घटक हे कसोटीसाठी एकरूपतेच्या कसोटीसाठी आहे की दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी
तीन घटक एकरूप असावे लागतात. पण प्रश्न जर विचारला की दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असणं गरजेचं आहे, तर तीन बाजू आणि तीन कोण हे एकरूप असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 6 घटक. आणि ते तिथं प्रश्नामध्ये थोडासा ही आहे, किंतु आहे की इथं 6 पण पर्याय आहे, 3 पण पर्याय आहे. त्यामुळं उत्तर त्यांनी 6 दिलेलं आहे, पण आपल्याला नियमानुसार 3 असणं गरजेचं आहे. कमीत कमी म्हटल्यानंतर 3 पाहिजे. की जास्तीत जास्त किती घटक एकरूप असणं, तर 6च, यापेक्षा जास्त घटक एकरूप असू शकत नाही. 2 एकरूप समभुज त्रिकोण, 2 जर एकरूप समभुज त्रिकोण एकमेकावरती जोडले तर तयार होणारी आकृती कोणती असेल? तुम्ही खाली जोडा किंवा वरती जोडा, पहा कोणती आकृती होते. खाली जोडला तर अशी होईल, वरती जोडला तर अशी होईल. कोणती आकृती होईल पहा बरं. ही याचे सगळे बाजू सारखे असणार आहेत. म्हणजे हा काय झाला, समभुज चौकोन तयार होईल. याला चौरस म्हणता येणार आहे का? नाही. हा होणार आहे समभुज चौकोन, चारही बाजू सारखे. तर कोणाची माप द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 60 60 60 म्हणजे हा 60चा, म्हणजे हा एकूण किती झाला 120चा, हा 120चा, हा 60चा, म्हणजे हा कोणता आहे? समभुज चौकोन आहे. 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण, समद्विभुज म्हणजे ज्याच्या 2 बाजू सारख्या आहेत असा काटकोन त्रिकोण जर एकमेकावरती जर जोडला, कर्णावरती जोडले, 2 समभुज काटकोन त्रिकोण जर कर्णाच्या बाजूने जोडले तर कोणती आकृती तयार होईल? की 2 जर समभुज त्रिकोण कर्णावरती जोडले तर कोणती तयार होईल? चौरस तयार होणार आहे. चौरस या ठिकाणी तयार होतो तो समभुज चौकोन. समभुज चौकोन या ठिकाणी तयार होतो, तर या ठिकाणी चौरस तयार होणार आहे. 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी कोणती कसोटी पुरेशी नाहीये? प्रश्न त्यांचा आहे 13वा, की जर 2 त्रिकोण जर एकरूप व्हायचे असतील तर त्यासाठी कोणती कसोटी पुरेशी नाही आहे? तर बाकोबा कसोटी आहे. कोबाको ती पण कसोटी आहे. कोकोबा कसोटी नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोकोबा. आणि चौथे आहे बाबाबा, ही पण कसोटी योग्य आहे. ओके, थांबूया आपण, नंतर पुढच्या भागात राहिलेले प्रश्न घेऊया. ओके, धन्यवाद मित्रांनो.